दुसऱ्या दिवशी तो लवकरच तिच्या घरी गेला. दरवाजा उघडा होता. तो सरळ आत गेला. आतल्या खोलीत नैना पलंगावर झोपली होती. तिला पाहताच तो एकदम गोंधळला. त्याला संकोचल्यासारखं झालं. नैना काहीशा बेफिकीरपणे पलंगावर झोपलेली होती. तिच्या अंगावरचे कपडे काहीसे अस्ताव्यस्त झालेले होते. छातीवरचा पदर बाजूला झालेला होता. पोलक्याच्या आत चोळी नसल्यामुळं तिचा उरो भाग उठून दिसत होता. तिच्या पायांचा बराच भाग उघडा पडला होता. मोहनला वाटलं आपण माघारी पळ काढावा, परंतु त्या अवस्थेत नैना इतकी सुंदर दिसत होती की त्याला तिच्याकडे पाहत राहावंसं वाटू लागलं. त्याचा श्वासोच्छ्वास काहीसा जोरजोरानं होऊ लागला. तोच तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. क्षणभर ती गोंधळून गेली. मग हसून तिनं विचारलं, केव्हा आलात भाऊजी तुम्ही, आणि असे चोरून काय बघत राहिलायत? संकोच आणि लाज यामुळे त्याचा चेहरा लालीलाल होऊन उठला. त्यानं मान खाली घातली. एवढं संकोचायचं काही कारण नाही भाऊजी, या इथं येऊन बसा. तो तिच्याजवळ गेला आणि क्षणभर घुटमळला. तिच्या शेजारी पलंगावर बसावं की काय याचा प्रश्न पडला, परंतु तिनं आपल्या अंगावरचे कपडे सावरले नाहीत. त्याचा हात धरून तिनं त्याला पलंगावर बसवलं आणि काहीशा गंभीर स्वरात विचारलं, दिराला दुसरा शब्द काय आहे माहीत आहे तुम्हाला भाऊजी? त्यानं काही उत्तर दिलं नाही. तीच म्हणाली, देवर. आणि तिनं विचारलं, देवर याचा अर्थ काय आहे माहीत आहे? तो गोंधळून गेला. तेव्हा तीच हसून म्हणाली, नाही, त्याचा अर्थही माहीत नाही तुम्हाला? अगदीच बुद्धू आहात तुम्ही भाऊजी. देवर म्हणजे दुसरा वर. मग तुम्हाला एवढं संकोचायचं काय कारण? त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं. ती आपली थट्टा करते की काय हेच त्याला समजेना. तो तसाच बघत राहिला. तिनंच विचारलं, आज एवढ्या लवकर कसे काय आलात तुम्ही? आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून कॉलेजला सुट्टी, तो म्हणाला. त्याबरोबर तिचे डोळे एकदम चमकले. ती म्हणाली, बरं झालं, तुमचे दादा ऑफिसात गेले की घरात मी एकटीच असते. वेळ कसा तो जातच नाही. उद्यापासून तुम्ही जेवायला इथंच या. तुम्ही असलात म्हणजे माझा तेवढाच वेळ जाईल. याल ना? होय, तो चटकन म्हणाला. किती चांगले आहात तुम्ही भाऊजी, असं म्हणून तिनं त्याचा हात ओढून आपल्या हृदयाशी धरला. त्याला वाटलं तिनं आपला हात तसाच धरून ठेवावा. तिच्या हृदयाची धडधडही त्याच्या हाताला स्पष्ट जाणवत होती. त्याच्या हृदयाची धडधड जोरात सुरू झाली. त्याला वाटू लागलं आपला हात तिच्या छातीवरून फिरवावा, पण त्याला ते धैर्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी 11:30लाच मोहन नैनाच्या घरी गेला. ती त्याची उत्सुकतेनं वाट बघत होती. तिचा चेहरा फुललेला होता. डोळ्यात एक वेगळंच तेज नाचत होतं. तिनं त्याला वाढलं आणि आपलंही ताट वाढून घेतलं. तिच्याबरोबर जेवताना त्याला एक वेगळाच आनंद वाटू लागला. आपण किती जेवलो याचं त्यालाच भान राहिलं नाही. जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं तेव्हा तो ओशाळून म्हणाला, किती जेवलो नाही आपण? पुरुषानं असंच जेवलं पाहिजे, त्याशिवाय काय अंगात ताकद येणार आहे? ती म्हणाली. पण तुला नाही ना कमी पडलं? त्यानं विचारलं. नवऱ्यानं बायकोची चौकशी करावी तशी चौकशी करता तुम्ही, ती त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली. त्याला संकोचल्यासारखं झालं. तो म्हणाला, वहिनी, असली थट्टा मला आवडत नाही. अय्या, थट्टा आवडत नाही? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. मग लग्न केल्यावर काय बायकोची थट्टा मस्करी लाड वगैरे करणारच नाही की काय तुम्ही? तुमच्या दादासारखे वागू नका भाऊजी. दादासारखा? दादा काय? ती हसली, पण त्या हसण्यात विषाद होता. ती म्हणाली, बायकोला अन्न वस्त्र आदी आश्रय दिला म्हणजे नवऱ्याचं कर्तव्य झालं नाही. आणखीही एक कर्तव्य असतं. त्या कर्तव्यालाही जागलं पाहिजे. त्या कर्तव्याचं पालन करता आलं नाही तर पुरुष कसला तो? काही न समजून तो तिच्याकडे पाहत राहिला. काही समजलं नाही ना तुम्हाला? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. उगाच ताडासारखे वाढलात. उठा आता, जेवण झालं असलं तर. तो गोंधळून गेला आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन उठून आचवायला म्हणून बाथरूमकडे गेला. आचवून तो बाहेरच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसला. काही वेळानं शयनगृहातून नैनाची हाक आली. भाऊजी? काय? तो उठून आत गेला. नैना पलंगावर पानाचं तबक घेऊन बसली होती. तो पलंगावर बसला. पान खाणार का? तिनं विचारलं. नको, तो म्हणाला. का? माझ्या हातचं मोहिनी पान खाऊन तर बघा आज, ती हसून म्हणाली. मोहिनी पान? त्यानं गोंधळून विचारलं. हे कसलं मोहिनी पान बहिणी? ह्या पानाचा एक गुण आहे हा भाऊजी, की ते स्त्रीनी पुरुषाला दिलं की तो पुरुष मग त्या स्त्रीला कधी विसरत नाही, ती हसून म्हणाली. मोहनला संकोचल्यासारखं झालं.
तो काही बोलला नाही. नैनानं 2 पानं बनवली. एकाची घडी करून ते पान त्याच्या पुढे करीत म्हणाली, घ्या. पान घेण्यासाठी मोहननं आपला हात पुढे केला, परंतु तिनं त्याचा हात बाजूला करून म्हटलं, नाही नाही, माझ्या हातानं मी पान तुमच्या तोंडात घालणार आहे. त्याला लाजल्यासारखं झालं, परंतु तिला त्याच्या लाजेची पर्वा नव्हती. तिनं त्याच्या तोंडाशी पान नेलं. त्यानं प्रथम आढेवेढे घेतले आणि नंतर तोंड उघडलं. तिनं पान तोंडात घातलं तेव्हा त्याचं सर्वांग रोमांचित होऊन उठलं. लग्नानंतर पहिल्या रात्री पत्नी तुम्हाला विडा देईल तेव्हा तो असाच घ्यायचा बरं का, ती हसून म्हणाली आणि दुसरा विडा तिनं आपल्या तोंडात टाकून चावण्यास सुरुवात केली. त्यानं एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याला संकोचल्यासारखं झालं, परंतु तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहावंसं वाटू लागलं. त्याच्या मनात आलं, तिला विचारावं, तू सुद्धा पहिल्या रात्री दादाला असाच विडा करून दिला होतास का? पण त्याला ते विचारण्याचं धैर्य झालं नाही. तिनंच विचारलं, कसा लागला विडा भाऊजी, आवडला ना? हो हो, तो म्हणाला. खरं सांगा ना, ती म्हणाली. तुम्हा पुरुषांची जातच अशी, खरं काय ते कधी सांगणारच नाहीत. बघा जरा आरशाकडे जाऊन, कसा रंगला आहे विडा. तो उठून कपाटाकडे गेला आणि त्यानं आरशात पाहिलं. त्याचे ओठ खरोखरच रंगले होते. रंगला ना विडा? तिनं हसून विचारलं. होय, तो म्हणाला. विडा असा केव्हा रंगतो माहीत आहे? नाही, प्रेमानं दिलेला विडा असाच रंगतो, ती हसून म्हणाली. आणि विडा असा रंगला की समजावं, दोघांची प्रीतही अशीच रंगणार. तो चमकला. त्याला तिच्या बोलण्याचा काही पुरा अर्थबोध झाला नाही. त्याला काय बोलावं तेच समजेना. ती पलंगावरून उठून म्हणाली, आता तुम्ही झोपा पलंगावर. दुपारची झोपायची सवय आहे ना तुम्हाला? आहे तर, तो म्हणाला. कॉलेजातही दुपारची झोप येते मला. कधी एकदा घरी जातो आणि झोपतो असं होऊन जातं मला. असं? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. तर मग कॉलेजातून घरी येताच तुम्ही इकडे कसे काय धाव घेत होता? तुला भेटायला, तो एकदम म्हणणार होता, परंतु तो एकदम थांबला. त्याला ओशाळल्यासारखं झालं. काही बोलणार होता ना, मग थांबलात का? सांगा की, मला भेटायची ओढ होती म्हणून. त्यात एवढं संकोचायचं काय ते? भारीच बाई लाजऱ्या स्वभावाचे आहात. स्त्रीच्या जन्माला यायला हवे होता तुम्ही. पण आताच्या मुलीसुद्धा तुमच्या एवढ्या संकोचत नाहीत की लाजत नाहीत. अशा लाजण्या संकोचण्यानं आणि घाबरल्यानं तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेणार आणि दुसऱ्यांनाही दुःख देणार भाऊजी. पुरुषाचा स्वभाव कसा धीट असला पाहिजे. मारे एकदा गुन्हा का असेना, पण तो करण्याची धमक पाहिजे अंगात. तोच खरा पुरुष. पुरुषानं कधी लाजायचं नसतं, कशात कधी पाप मानायचं नसतं. समजलं का मी काय बोलते ते? तो तिचं बोलणं ऐकून थक्क होऊन गेला होता. म्हणाला, नाही. क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, झोपा आता, तुमच्या डोक्यात काही शिरायचं नाही. तो हतबुद्ध झाल्यासारखा तसाच उभा राहिला आणि मग त्यानं विचारलं, तुला झोपायचं नाही का? तुम्ही झोपल्यावर मी काय तुमच्या चेहऱ्याकडे नुसती पाहत बसू? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. पण मी पलंगावर झोपल्यावर तू कुठे झोपणार? त्यानं काहीसं गोंधळून विचारलं. ओह, ती हसून म्हणाली. आता कुठं तुम्हाला माझी काळजी वाटू लागली काय? माझी काळजी करू नका, मी पडेन खाली जमिनीवर. नाही नाही. बरं बरं, ती त्याला पुढे बोलू न देता म्हणाली, मी सुद्धा पलंगावरच झोपेन. तो एकदम गोंधळून गेला. नाही म्हणायला त्याला जागाच राहिली नव्हती. तो मुकाट्यानं जाऊन पलंगावर पडला. ती पलंगावर चढली आणि भिंतीच्या बाजूला झोपली. त्याच्या हृदयात एकाएकी धडधडू लागलं. काही क्षण गेल्यावर तिनंच विचारलं, झोप लागली काय? नाही. तर मग जरा ह्या बाजूला सरका ना, ती म्हणाली. अगदी कडेला झोपला आहात. झोपेत खाली पडलात तर? माझ्या अंगाचा थोडासा स्पर्श झाला तर काय अंगावर आकाश कोसळणार आहे? आणि तिनंच त्याला आपल्याजवळ ओढलं. त्याला अगदी गुदमरल्यासारखं झालं, परंतु तिच्यापासून दूर व्हावंसं वाटेना. त्याच्या हृदयात जोरजोरानं धडधडू लागलं. त्याच्या सर्वांगाला घाम सुटला आणि त्याचबरोबर त्याला वाटू लागलं, आपण तिला आणखी बिलगावं. आणि मग केव्हा त्याचा डोळा लागला हे त्याचं त्यालाच समजलं नाही. त्याला जाग आली ती त्याच्या ओठांना कसला तरी स्पर्श झाल्यामुळं. त्यानं एकदम हलवून डोळे उघडले. तो नैना त्याच्या अंगावर वाकलेली होती. तिच्या खांद्यावरचा पदर खाली पडला होता. त्यानं तिच्याकडे डोळे उघडून पाहताच ती काहीशी दचकली, परंतु लगेच स्वतःला सावरून म्हणाली, जागे झालात का तुम्ही? घामानं तुमचा चेहरा डबडबलेला होता म्हणून पुसायला गेले तर तुम्ही जागे झालात. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिचा चेहरा लालबुंद झालेला होता.
डोळेही लाल झालेले होते. तिचे ओठ थरथरत होते. त्यानं ओळखलं की आपल्याला जाग आली ती तिनं आपला घामानं डबडबलेला चेहरा पुसल्यामुळं नाही. तिच्या ओठावरची संवेदना त्याला स्पष्ट दिसत होती. ती त्याच्या ओठांना जाणवली होती. त्याच्या हृदयात जोरजोरानं धडधडू लागलं. त्याच्या मनात आलं तिला आपल्या जवळ ओढावी आणि परंतु त्याचा चेहरा एकाएकी पांढरा फटक पडला. त्याच्या अंगाला कोरडा घाम सुटला. एकाएकी नयनाचा चेहरा बदलला. तिचा चेहरा रागीट बनला. डोळ्यात तिरस्कार दिसू लागला. त्याला काही अर्थबोध झाला नाही. तो काही बोलणार त्याआधीच ती पलंगावरून खाली उतरली आणि म्हणाली, भाऊजी आता घरी जा. आई काळजी करत असेल. आपलं कुक्कुलं बाळ कुठं गेलंय म्हणून आईच्या कुशीतच झोपायच्या लायकीचे आहात तुम्ही. आणि ती खोलीच्या बाहेर पडली. आपलं काय चुकलं हे त्याला समजलं नाही. तिनं आपल्यावर असं का रागवावं हे त्याला समजेना. पण त्याला तिथं राहण्याचं धैर्य झालं नाही. तो पलंगावरून खाली उतरला.